हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो हम लोगों ने मेरे ख्याल से कल प्रैक्टिस सेट 5.3 का चारों एग्जाम्पल देख लिए थे। आज बचे हुए 5th और 6th कंप्लीट करने की कोशिश करते हैं। देखो बच्चा, इसमें है कुछ नहीं, कल जो आप लोगों ने सीखा था ना उसका थोड़ा सा एडवांस वर्जन है, बस सवाल थोड़ा सा अलग है। ठीक है, तो देखो ध्यान दो, सवाल क्या बोल रहा है, फ्रॉम 3 men and 2 women। तो मेन के लिए हम लोग क्या मान लेते, सीधी सीधा एम, और वुमेन के लिए क्या मान लेता मैं, डब्ल्यू। समझा क्या? चलो, तो अब एनवायरमेंट, अब मैं मेन या वुमेन नहीं बोलूंगा, सिर्फ एम और डब्ल्यू बोलूंगा, समझ जाएगा? ओके, देन एनवायरमेंट कमिटी ऑफ अ 2 पर्सन इज टू बी फॉर्म्ड। एनवायरमेंटल कमिटी बनाना है, पर्यावरणाला सांभाळण्यासाठी 2 कमिटी बनवायची, म्हणजे कमिटी बनवायची आहे, त्याच्यामध्ये 2-2च मेंबर राहणार आहे। कितने? तो मैं बोलिया, वो सवाल बोल रहा है कि 2 पर्सन, 2 पर्सन है, काय है, खाऊंगा 2 पर्सन आहे, बाळा हसू नको जास्त आता हा। चल बघ बघ, मग का रडत होतीस का? कंडिशन, इव्हेंट बघ बाळा, बघ 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 काय म्हणतोय, पहिला इव्हेंट ए का, इव्हेंट ए काय म्हणतोय, देयर मस्ट बी एटलीस्ट 1 वुमन मेंबर। अब ये तो ठीक है, बात की बात हो गई, या भगवान, ये तो बात की बात हो गई। सबसे पहले हम लोग निकालते क्या है, ये तो कंडीशन हो गया ना। सबसे पहले हम लोग क्या निकालते हैं, सैंपल स्पेस। तो सैंपल स्पेस क्या क्या हो सकता है भाऊ? सबसे मेन चीज, आपके पास मैन 3 है और वुमेन 2 है। ठीक है, तो ध्यान दे बड़ा, क्या क्या हो सकता है। अब मैन 3 मतलब क्या क्या होगा, बताओ बड़ा। मैन 3 है तो M1, M2 और M3, और वुमेन 2 है तो W1, W2। समझ रहे हो क्या बात को? नहीं समझ रहे तुम लोग रे? समझ में आया क्या? बाबा हो, ठीक आहे, बरोबर आहे तुला। तर सांग पाय, M1, M2, M3 आणि W1, W2 काहीच नाही, दोनच आहेत ना का? ठीक है, तो ध्यान दे, तो सैंपल स्पेस क्या बनेगा बड़ा, सबसे बड़ी बात, सैंपल स्पेस 2-2 का कमिटी बना लो, 2-2 का, चलो बनाओ। M1 देखो किसके समान करना पता है क्या, अरे सिमिलरिटी, ऑलमोस्ट थोड़ा बहुत तो कर पाएंगे ना उसको। ठीक है, M1 दोन जी कमिटी बनवायची आहे, M1 W1, चल मग M1 W2 किती मॅक्सिमम पॉसिबिलिटी होऊ शकतात ते बघत आहोत आपण। त्याच्यानंतर अरे मग हा M1 W1 आहे, तर W1 M1 होईल का? ते एकच झालं ना का? ते काय झाले, एकच झाले, समजून घ्या हा प्रकार। ठीक आहे, राज आर्यन किंवा आर्यन राज हे कमिटीमध्ये मेंबर आहेत असं मी म्हटलं, तर राज आणि आर्यनची कमिटी एक झाली आणि आर्यन राजची कमिटी वेगळी झाली का? समजल्या ना? ठीक आहे, ते एकदा M1 W1 झाला तर W1 M1 पण सारखाच होते। क्लियर? चल बघ नेक्स्ट, M2 W1 आणि M2 W2। ठीक आहे, W समजला? तर मग M3 W1 आणि M3 W2, ये लो, क्लियर है? चलो क्लियर है, अब क्या बचा लग रहा है आपको? हाँ, W1 W, ऐसा बोला क्या उसने कि कमिटी सिर्फ एक लड़का और एक लड़की चाहिए करके? ऐसा बोला क्या? कमिटी बनाओ 2 पर्सन की, तो पर्सन में कोई भाई लेडीज भी आते हैं और जेंट्स भी आते हैं, बराबर है? तो चलो W1 W2, ठीक है सर। सर फिर वैसे देखा जाए तो M1 M2 भी होगा सर, फिर वैसा देखा जाए तो M1 M3 भी होगा सर, वैसा देखा जाए तो M2 M3 भी होगा। नहीं समझे क्या? देखो, ये मैं सैंपल स्पेस बना रहा, मैं ये नहीं बता रहा बच्चा, ये तो अभी सामने हम लोग प्रोसीड करेंगे ना, लेकिन ये जो हम लोग प्रोसीड करेंगे किसके बुनियाद पे करेंगे, इसी के बुनियाद पे करोगे, ये चीज समझ। क्लियर हुआ? और अजून काय होऊ शकते तुम्हाला वाटतो का, सांगा रे बाळ, अजून काय होऊ शकते का रे? नाही ना? तर चल भाऊ, हा
तर मी का म्हणतो चिमणे पाय का, तर मग हा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस का राहील तुम्हीच सांगा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. क्लियर हुई बात? अरे बात क्लियर हुई सभी को? अब मैं इवेंट ए पे आ रहा जिसका सैंपल स्पेस निकाल रहा. सैंपल स्पेस ऑफ ए क्या है इवेंट? देयर मस्ट बी एटलीस्ट वन वुमेन मेंबर. म्हणजे कमीत कमी एक कोण पाहिजे? डब्ल्यू पाहिजे. कोण पाहिजे? कमीत कमी एक तरी डब्ल्यू पाहिजे का? कमीत कमी 2 राहिले तर चालते. म्हणजे त्याच्यामध्ये एक असतेच ना बाळा. तर असे किती सॅम्पल स्पेस आहेत सांगा भाऊ, मी नाही सांगू. सांगा. अरे तसा नाही, डायरेक्ट नाही सांगायचा. M1 W1 चल, M1 W2 M2 W1 M2 W2 हा इथेही आहे. M3 W1 M3 W2 आहे का अजून? या बापा W1 W2 मग खाली पिली आहेतच नाही. आहेत का? कमीत कमी ऍटलिस्ट वन म्हटलं नाही बाळा त्यानं. 1 2 3 4 5 6 7 7 पेक्षा जास्त नाही हो सकत. आहे का? तो फिर भाई कितना मिला आपको? नंबर ऑफ ए कितना? 7. बस प्रोबॅबिलिटी विचारलं का? त्यांनी फक्त चान्सेस विचारलं बघा. प्रोबॅबिलिटी राहिलास विचारलं असतं तर काय राहिला असता उत्तर? 7/10. बस जो कि इसके बाद के एक्सरसाइज में वही करना है. सैंपल स्पेस काढणे है, कंडीशनचा ओवरऑल इवेंट बताना है, डिवाइड करके आंसर निकालना है. नेक्स्ट वाले एक्सरसाइज इतना आसान है. क्लियर है? नहीं है? चलो तो भाई अब ये हो गया तो ध्यान दे रे बाळा. चल ए इव्हेंट संपला. चला बी बद्दल विचार करा. काय म्हणतो बी? बी बद्दल विचार करणार रे. सैंपल स्पेस ऑफ बी तो क्या होगा बताओ? बी वन मैन वन वुमेन कमिटी टू बी फॉर्म म्हणजे एक एम आणि एक डब्ल्यू. बस सांगा. M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2. भाऊ हे तर हा W1 W2 आहे का? दोन्ही बायाच्या आहेत. M1 M दोघंही माणसाचे आहेत. M1 M दोनही माणसाचे आहेत. M2 M दोघंही माणसाचे आहेत. आम्हाला का म्हणलं होतं त्याने? एक माणूस नाही एक बाई. तर येते आता किती झाले सांगा बरं. नंबर ऑफ बी गिनो 1 2 3 4 5 6 म्हणजे किती जी? 6. तर याची प्रोबॅबिलिटी काय होईल? नहीं 3/5. हाँ समझे क्या? वो बाद में देखेंगे अपन. ठीक है, मतलब 2 से डिवाइड किया मैंने, बाकी कुछ नहीं. क्लियर है? या फिर 0.6 भी चलता. अरे भाऊ 6/10 म्हणजे खाली एक टाकले आहे. धराचा ना वरती एका अंकानंतर पॉइंट लावून टाकायचा. उत्तर म्हणा तुला का पाहिजे पाय तू बस. चल क्लियर आहे का? अरे वरतून गेला का नाही गेला? चला मग ठीक आहे. तर आता बी झाला. अय काय झाला? बी झाला. आता सी पाय. अय सी काय भाऊ? सॅम्पल स्पेस ऑफ सी काय रे? देअर शुड नॉट बी. अरे बापा देअर शुड नॉट बी अ वुमेन मेंबर. बाया नाही म्हणते आता हा. ठीक आहे, आता सप्पाचे सप्पा माणसंच पाहिजेत म्हणते. तर पाय भाऊ नाही हो. अच्छा हा नाही हो सके, हाय नाही हो सके, हाय नाही हो सके, हाय नाही हो, हाय नाही हो, हाय नाही हो, हाय नाही हो. भाऊ किती काय आहेत का मग? M1 M2 M1 M3 आणि M2 M3. भाऊ किती वेळ लागला का? उत्तर तुमचा किती? 3. काय? नंबर ऑफ सी का इव्हेंट. बस असं करायचं असते. याची प्रोबॅबिलिटी विचारलं तर? याची प्रोबॅबिलिटी विचारलं तर? नाही 0.3. समजला का? चिमण्या समजला ना सगळ्यांना? बाळा बघा जर तुमचे कन्सेप्ट छान ना हे असे मस्त करू शकाल तुम्ही. आता इथं रटायची गरज आहे का? खूप सारे मुलं याला रटण्याच्या मागे लागतात. मुली पण. मुलंच काय साठी. समजला का? समजला की नाही? अय चिमण्या गोष्ट नाही समजली? काहीतरी रटलं का आपण मगांपासनं? मगांपासनं नाही जेव्हापासनं चॅप्टर सुरू केला एकच गोष्ट.
प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला नंबर ऑफ फेवरेबल इवेंट डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ फेवरेबल इवेंट, बस म्हणजे का उत्तर क्लियर है। और बस एक चीज देखा है हमने रटने वाली की कधी पण प्रोबॅबिलिटी हा शून्याच्या मोठा असतोय आणि एकच्या खाली असतो लहान, बस ग्रेटर देन 0 एंड लेस देन 1 ये रहता है, ये चीज याद रखना क्लियर है। बस बाकी तो ये पूरा पोथी पुराण वाला काम है। बाइक डाउट काही नाही, थोडसा तरी उलसा तरी। चलो ध्यान दे बड़ा, चलो अय गुड़िया लक्ष्य 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 लक्ष्य। अरे भगवान मैंने गलत कर दिया था, नीचे में मेरे पास सवाल लिखा हुआ है साहबा, ये देखो नेक्स्ट सवाल 1 करोड़ के लिए क्या 1 कॉइन, अरे सत्यानाश 1 करोड़ के लिए 1 कॉइनचा सवाल विचारला है ना। 1 कॉइन एंड ये बाबा 1 डायस आर थ्रोन सायमल्टेनियसली, म्हणजे 1 कॉइन एका जणानं फेकलं आणि 1 डाय एका जणानं फेकलं, समजला का। का म्हणते कंडिशन हे विचारलं नाही तर नंतरची गोष्ट, पहिले आम्ही का करतो भाऊ, सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस। 1 कॉइन अगर सपोज फेकला तर सॅम्पल स्पेस किती असते, एच अन टी, एच अन टी, याच्या व्यतिरिक्त नाही हा कशाचा झाला बाळा, कसं सांगितलं मी, हा सॅम्पल स्पेस फॉर कॉइन, फॉर कॉइन किती असते बाळा, तर एच आणि टी, संपला नाही बरं, लक्ष दे। आणि मग विचारलं, अजून मी सांगतो, विचारतो तुम्हाला, सॅम्पल स्पेस फॉर डाय सांगा काय राहील, 1 2 3 4 5 6, नाही समजा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस। आता सांगतो ना, तर आता बहुत से पोरं काय करतात, सर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे कॉइनचा, म्हणजे हा होते 2 आणि हे होते 6, कॉइन प्लस डायस म्हणजे 2 आणि 6 8, हाय बढिया सर, आला सर माया उत्तर, अंजा गोटे मायावर असे असा करावचा नाही। ऐ ध्यान दो, देख 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 देख, अरे भाऊ आता तुम्ही मला हिस्ट्री नको शिकवायला लावा, ठीक है। कॉइन कॉइन ऐसे करते बच्चे, ये सरासर गलत हो जाता है, ये चीज समझ ले बड़ा। ऐसे केस में याद रखना, आप दोनों एक साथ थ्रो कर रहे हो, तो जो कंडीशन बनेगी दोनों को एक साथ आपको कोलैब करना पड़ेगा, मतलब आपका सैंपल स्पेस क्या बनेगा, ओवरऑल सैंपल स्पेस की मैं बात कर रहा हूं, तो H के साथ 1 रहेगा, H के साथ मतलब बघ ना, इथे जर अगर सपोज कॉइन टॉस केलं तर कधी याच्याकडे H येणार तर कधी याच्याकडे 1 येणार, कधी याच्याकडे H येऊ शकते, कधी याच्याकडे 2, कधी याच्याकडे H याच्याकडे 3, H कधी 4, H कधी 5, H कधी 6, तर भाऊ कधी याच्याकडे टेल येऊ शकते ना, तर तेच लिहित आहे मी, तर H2 H3 H4 H5 H6, कोई डाउट धरणार का, H,6 नाही, मग T1 T2 T3 T4 T5 T6 समझा। तो भाऊ हे किती आहेत, नंबर ऑफ सैंपल स्पेस किती, 12, समझा क्या यार, नहीं समझा। चलो अब कंडीशन के हिसाब से बढ़ना चालू कर रहे हैं हम लोग, ध्यान दे रहे बड़ा, अरे गुड़िया कंडीशन के हिसाब से देख क्या है, पहला कंडीशन इवेंट ए, इवेंट ए का सैंपल स्पेस क्या होगा, सैंपल स्पेस ऑफ ए टू गेट हेड एंड ऑड नंबर, हेड मिळाला पाहिजे आणि ऑड नंबर, तर बघ हेड आणि ऑड दिसला म्हणजे कोण, H1, अरे थांब पहिले एक काम करतो, थांबा थांबा, अय चिमण्या पा पहिले पाहून टाकू, H1 आहे मान्य कराल, मग H2 नाही सर, इवन हो, H3 मग H5, मग सर T1, सर T3, सर T5 आहे ना सर, काऊन, कारण की त्यानं म्हणलं नाही Hच पाहिजे, T नाही, मग लिहून टाका कोणते कोणते होत, लिहून टाका, H नाही भावा, समजलं ना, आता समजलं ना, तर पाय H1 H3 H5, तर हे नंबर किती आहेत बळा, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस ऑफ ए किती, 3, तर मग प्रोबॅबिलिटी किती राहील,
1/4 हो का? राइट, चष्मा एक नंबर. चल पाय मग. क्लिअर आहे? क्लिअर आहे? तर मग सॅम्पल स्पेस आता बी पाहू. कोणता वाला? सॅम्पल स्पेस बी. बघा तुम्ही लिहून टाकाला, मी मिटवत भलेही असेल हा. इव्हेंट बी किती होते बाळा? सॅम्पल स्पेस बी चा सांग रे. टू गेट अ हेड ऑर टेल अँड अरे हेडही चालते, टेलही चालतोय, पण इव्हन पाहिजे. तर इव्हन मध्ये कोण आहोत? हा 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 किती आहेत? किती आहेत? समजले ना? पण लिहा लागेल ना बाळा, सोडून चालत नाही. H2 H4 H6 T2 T4 T6 कोई शक? खत्म फिर. तो नंबर ऑफ सैंपल स्पेस ऑफ बी कितना? तो प्रोबेबिलिटी कितनी होगी? नहीं 0.5 मतलब वही हो गया. ठीक है चलो, लेकिन प्रोबेबिलिटी पूछा नहीं है तो खुश रहो, है ना? तो चलो आखिरी सवाल का आखिरी एग्जाम्पल देखो देखो. सी सांग काय म्हणतो रे? सॅम्पल स्पेस सी सांगा तुमच्या हिशोबाने काय वाटतोय? सॅम्पल सॅम्पल स्पेस ऑफ सी सांगा बरं बाळांनो काय? नंबर ऑन द अपर फेस इज ग्रेटर देन 7 एंड 10. ये तो हो ही नहीं सकता भाऊ, ये कहीं नहीं मना टकलिया. तो देयरफॉर नंबर ऑफ सी नहीं कितना होगा? 0. खत्म काम. कोई डाउट है तो पूछ लो. हो सकता है क्या? कुछ हो सकता है? तो आई होप बच्चा आपको ये एक्सरसाइज समझ में आई होगी. ठीक है, तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच, शुक्रिया.